कार न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। आपल्याला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा। एकीकडे देशभरात तिळगुळ वाटून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जात असताना नंदुरबारमध्ये मात्र भाविकांवर मृत्यूची संक्रांत ओढवली। नर्मदा नदीमध्ये जलपूजनासाठी भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली आणि 6 जणांचा बुडून मृत्यू झाला। मृतांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे। या दुर्घटनेमुळे ऐन सणासुदीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली। मकर संक्रांतीच्या निमित्तानं स्थानिक भाविक जलपूजनासाठी बोटीनं नर्मदा नदीच्या भुशा पॉइंटवर गेले होते। पूजा झाल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान बोट बुडाली। दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह वेगवेगळ्या यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्याला सुरुवात केली। आतापर्यंत 42 जणांना पाण्याच्या बाहेर सुखरूपपणे काढण्यात आलंय। 38 जणांना उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळते। नदीचं पाणी खोल होतं, त्यामुळे बचाव कार्याला वेळ लागत असल्याचंही कळतं। सरकारनं ओबीसी शिक्षक आणि सवर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या। ओबीसींसाठी राज्य सरकारनं 700 कोटी रुपयांच्या घोषणा केल्या आहेत, तर शिक्षकांना यापुढे 7वा वेतन आयोग लागू होणार आहे। त्याच वेळेला आर्थिक मागास सवर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षण लागू होणार आहे। हे महत्त्वाचे निर्णय एकापाठोपाठ एक आगामी निवडणुकांचा विचार करता घेण्यात आलेले हे 3 निर्णय म्हणून या महत्त्वपूर्ण निर्णयांकडे पाहिलं जात आहे। आगामी निवडणुकांच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेल्या मोठ्या घोषणा। अर्थात आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारनं ओबीसी समाजासाठी थोड्या नव्हे तर तब्बल 700 कोटींच्या योजनांना मंजुरी दिली। याशिवाय ओबीसी महामंडळाला 250 कोटी रुपये जाहीर करण्यात आलेत। ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृह योजना लागू करायला मान्यता देण्यात आली। 16% आरक्षणाचं विधेयक मंजूर करून राज्य सरकारनं मराठा समाजाला आधीच खुश केलंय। आता 700 कोटींच्या योजनांना मान्यता देऊन फडणवीस सरकारनं ओबीसी समाजाला सुद्धा गोंजारण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। तिकडे केंद्रामध्ये मोदी सरकारनं सवर्णांना 10% आरक्षण जाहीर करून विरोधकांना मोठा धक्का दिला। त्याच धर्तीवर फडणवीस सरकार सर्व वर्गातल्या मतदारांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। वसंतराव नाईक महामंडळासाठी आपण 300 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, तर इतर मागासवर्गीय महामंडळासाठी आपण 250 कोटी रुपयाची यासाठी तरतूद केलेली आहे। आज विशेष म्हणजे रामोशी, वडारी आणि पारधी समाजासाठी विशेष असं पॅकेज याच्यामध्ये देण्याचं देखील प्रावधान केलेलं आहे। त्याच्यासाठी एक वेगळी फ्रेम करून याच समाजातील लोकांना जास्तीचं प्रकरण किंवा जास्तीचा लाभ आणि त्यांना कर्ज प्रकरणे कसे मंजूर होतील यासाठी देखील एक स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात आलेला आहे। तिकडे निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं केलेला हा घोषणांचा पाऊस आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली। निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं प्रलोभन देणं हे सरकारचा म्हणजे सरकारवरचं असो की केंद्राचं असो की राज्य सरकार अशा पद्धतीने हे सरकार भूलथापा देणारं सरकार आहे। हे याचा काही उपयोग होणार नाही आता वेळेवर, परंतु भटक्या मुक्तासाठी मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिपसाठी या तरतुदी पूर्वीच करायला पाहिजे होता। एवढं उशिरानं सांडपण सुटलंय। संक्रांतीच्या मुहूर्तावर तमाम शिक्षकांचं तोंड केंद्र सरकारनं गोड केलंय, कारण 7व्या वेतन आयोगाचा लाभ आता शिक्षकांनाही मिळणार आहे। जवळपास 29,000 सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना याचा फायदा होईल। यामध्ये खासगी शिक्षण संस्थांमधल्या 3.5 लाख शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं ही महत्त्वपूर्ण घोषणा केली। तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातल्या सवर्ण विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षण मिळण्याचा मार्गही आता मोकळा झाला आहे। आज राज्यभरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा भाजपच्या नेत्यांनी शिवसेना नेत्यांना तिळगुळ वाटला आणि संक्रांत साजरी केली। आता मंत्रिमंडळातल्या बैठकीनंतर शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांशी गोड बोलणार का,
आणि रखडलेल्या युतीच्या चर्चेचा शेवट गोड होणार का, पाहावं लागेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मकर संक्रांत साजरी. भाजप आणि शिवसेना नेते गोड गोड बोलणार का? युतीवरची संक्रांत टळणार का? भाजप असो किंवा शिवसेना, दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांचं उट्ट काढण्याची संधी सहसा सोडत नाहीत. त्यात शिवसेनेनं केलेली टीका जरा जास्तच बोचरी आणि विखारी. मग त्याला मंत्रिमंडळाची बैठकही अपवाद नसते. मात्र मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत थोडं वेगळं चित्र बघायला मिळालं. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिळगुळ दिला. तिळगुळ घ्या आणि किमान आज तरी भांडू नका, असं चंद्रकांत पाटील यांनी रामदास कदमांना म्हटलं. हो, आजच्या दिवस तरी भांडणार नाही, अशी मजेशीर प्रतिक्रिया रामदास कदमांनी चंद्रकांत पाटलांना दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज तिळगुळाचं वाटप झालं असलं तरी युतीच्या चर्चेवरची संक्रांत टळणार का, हाच खरा प्रश्न आहे. अमित शहांनी पटक देंगे अशी भाषा वापरल्यानंतर युतीच्या चर्चेला सध्या खीळ बसलेली आहे. तरी देखील भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र युतीबाबत खूप आशावादी आहेत, असं चित्र दिसतंय. ठाकरे सिनेमाच्या प्रमोशनसाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य ऐकल्यानंतर युतीच्या चर्चेचा शेवट गोड होणार असल्याचा अजूनही त्यांना विश्वास आहे. मला असं वाटतं की ती जी युती झाली त्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. बाळासाहेबांशी बोलून एखाद्या कसा मार्ग काढायचा हे प्रमोदजी त्याकाळी काढत होते. आणि मला असं वाटतं की आता ती जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही काढू ना मार्ग, चिंता कशाला करता. युती होणार की नाही या प्रश्नावर राजकीय पंडितांकडून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र ठोस उत्तर कुणाकडेच नाही. आज मंत्रिमंडळात साजरी करण्यात आलेली मकर संक्रांत मात्र महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी संक्रमणाची ठरणार आहे का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिकडे विदर्भात पुन्हा एकदा कमळ उमलण्याची शक्यता एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आले. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण शिवसेनेसाठी करण्यात आल्याचं कळतं. युती झाली तर भाजपसह शिवसेनेला फायदा होणार असल्याचं निरीक्षण या सर्वेक्षणातून नोंदवण्यात आलंय. समजा युती झाली नाही तर शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो, असं या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलंय. गेल्या 6 महिन्यात विदर्भात हे सर्वेक्षण करण्यात आलंय. विशेष म्हणजे ठराविक उमेदवार डोळ्यासमोर ठेवून हे निवडणूकपूर्व सर्वेक्षण करण्यात आलं आहे. कर्नाटक सरकार गडगडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यातच 2 अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं कुमारस्वामी सरकारवर टांगती तलवार आहे. आता भाजपकडून सरकार पाडलं जाणार का, पाहूया. कर्नाटकात पुन्हा कमळ फुलणार. 2 दिवसात पडणार कर्नाटक सरकार. भाजपच्या गोटात नक्की काय शिस्त आहे? मला असं वाटतं की सर्वाधिक प्रमुख पार्टी म्हणून कर्नाटकमध्ये आम्हाला मॅन्डेट मिळाला होता आणि त्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहे. निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काही कालखंडामध्ये, काही दिवसामध्ये तो निर्णय अपेक्षित आहे. कर्नाटकातलं काँग्रेस जेडीएसचं सरकार पडणार असं आता भाजपचे नेतेच उघडपणे म्हणायला लागलेत. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकी नाटकाची रंगीत तालीम जोरात सुरू आहे. या नाट्यातला नवा अंक म्हणजे मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत एच नागेश आणि आर शंकर हे 2 अपक्ष आमदार सत्तेतून बाहेर पडलेत. संक्रांति के दिन में बदलावन चाहिए सरकार में, ये अच्छा तरफ से सरकार होना चाहिए, इसलिए मैं क्या सपोर्ट किया, वो सपोर्ट को मैं विड्रॉ कर रहे आज. इकडे बंगळुरूपासून 1000 किलोमीटर दूर मुंबईतल्या रेनिसॉन्स हॉटेलमध्ये काँग्रेसचे 3 आमदार गेल्या 2 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. कुमारस्वामी सरकारच्या पायाखालची वाळू सरकारला लागली असली तरी त्यांना मात्र सरकारला कोणताच धोका नसल्याचा जेडीएस आणि काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास आहे. 2 MLAs, independent MLAs, withdraw the support. What will be the numbers? One seems to be the most relaxed. I am totally relaxed. I know what is my strength. ये गवर्नमेंट मजबूत है, आप फिक्र करने की जरूरत नहीं. वो लोग लाख कोशिश करने दो, हमारे पास भी उनके लोग आने वाले हैं.
और मैं यही इंतजार कर रहा हूँ कि वो क्या करे। कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 9 आमदारांची गरज आहे. इतके आमदार गळाला लावण्यात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी होणार का? कुमारस्वामी सरकार वाचवण्यात यश मिळणार का? याचं उत्तर भाजप नेत्यांच्या दाव्यानुसार येत्या काही दिवसातच मिळेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्त्वाची. संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची ताठर भूमिका, समित्यांमधल्या बैठकांचा सिलसिला आणि मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या फेऱ्यात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचं चाक अजूनही अडलेलंच आहे. कारण आजही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे बेस्टचा संप आता 9व्या दिवशी सुद्धा सुरू राहील असं दिसतंय. सलग 9 दिवस बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. 225 कोटींचा बोजा सहन करत कर्मचाऱ्यांना 1250 रुपयांची पगारवाढ द्यायला बेस्ट प्रशासन तयार झालंय. मात्र बेस्टचे कर्मचारी आणि त्यांची संघटना 2500च्या पगारवाढीच्या मागणीवर ठाम आहे. बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय समिती आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीमध्ये मंत्रालयात 2 बैठका झाल्या. त्यानंतर उच्चस्तरीय समितीनं तयार केलेला सीलबंद अहवाल महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात सादर केला. या अहवालावर दोन्ही पक्षकारांनी आपापली बाजू मांडली. अहवालावर वाटाघाटी सुरू असताना संप मागे घेण्याचं आवाहन उच्च न्यायालयानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना केलं. मात्र बेस्टचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. संध्याकाळी बेस्ट कर्मचाऱ्यांनी वडाळा डेपोमध्ये एक सभा घेतली, ज्यात वेगवेगळ्या नेत्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळेला संघटनेचे नेते शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहील असं स्पष्टपणे सांगितलं. तसंच बेस्ट संपासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी सेनेवरही हल्लाबोल केला. तो काही लोकांनी आज बोर्ड लावले परत कामगार सेनेने की लिखित पाहिजे. माझं म्हणणं आहे, गेल्या वेळेला चूक केली, मातोश्रीचा शब्द मानला, आता लिखित शिवाय मागे जाणारच नाही. परंतु मुख्यमंत्री हस्तक्षेप करत का नाही आहेत? मला सांगण्यात आलं, उद्धवजींनी सांगितलंय की याच्यामध्ये आपण पडू नका, जे काहीही बीएसटीच्या कामगारांना द्यायचं नाही असं उद्धवजींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघूयात या सगळ्या प्रकरणातून आता मार्ग कसा निघतो ते. पण बेस्टचा संप सोडवण्यात शिवसेना समर्थ असल्याचं सांगत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची एक प्रकारे पाठराखण केली. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि शिवसेना महानगरपालिकेमध्ये निर्माण होणाऱ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काढायला समर्थ आहे. आता हे विधान आलं त्या दिवशी आहे संक्रांत, त्यामुळे नेमकं काय माहीत नाही. पण अपेक्षा करूयात बेस्टचा संप मिटेल. दुष्काळामुळे शहरांची वाट धरणाऱ्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण दुष्काळी भागातील तरुणांसाठी एसटीची 4416 चालक आणि वाहक पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली. औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ एवढंच नाही तर धुळे, जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर अशा 12 जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली. मराठा समाजाचं 16% आणि आर्थिक मागास सवर्णांना 10% अशा आरक्षणासह ही पदभरती लागू असणार आहे. त्यामुळे आरक्षण देणारी एसटी महामंडळ राज्यातली पहिली संस्था ठरली. उद्यापासून तुम्ही अर्ज करू शकता. msrtc.gov.in आणि mrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला यासाठी अर्ज करता येतील. पदांसाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया 18 जानेवारीपासून सुरू होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात लपून बसल्याचं आता सगळ्या जगाला माहिती आहे. इतकी वर्ष त्याला पाकिस्तानात सुरक्षित वाटत होतं, मात्र आता त्याला पाकिस्तानात सुद्धा असुरक्षित वाटू लागलंय. गुन्हेगारी जगतावर दहशत पसरवणाऱ्या डॉनला आता मरणाची भीती लागली आहे आणि त्यामुळेच त्यानं आपल्याच एका हस्तकाचा गेम केला आहे. पाहूयात अंडरवर्ल्डच्या जगात नेमकं काय चाललंय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम घाबरला. आपल्याच हस्तकाकडून घातपाताची भीती, दाऊदकडून आपल्याच हस्तकाचा गेम. कराचीत फरूक देवडीवालाचा खात्मा. पाकिस्तानात दडून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आपला हस्तक फारूक देवडीवालाचा गेम केला. पाकिस्तानच्या कराचीत फारूकची हत्या करण्यात आली आहे.
फारुकनं आपल्या हत्येचा कट आखल्याच्या संशयातून दाऊदनं छोटा शकील मार्फत फारुकचा गेम केला. खरं तर फारुक हा दाऊदचा खास हस्तक. मात्र गेल्या वर्षी दुबई पोलिसांनी फारुकला अटक केल्यानंतर दाऊदचा नूर पालटला. जुलै 2018 मध्ये भारतीय तपास यंत्रणांनी फारुकच्या प्रत्यार्पणासाठी दुबई पोलिसांशी संपर्क केला होता. त्या चौकशीत दाऊदला आपल्याविषयी संशय असल्याचं फारुकनं भारतीय तपास अधिकाऱ्यांकडे बोलून दाखवलं होतं. फारुक भारताच्या हाती लागू नये याची पुरेपूर काळजी पाकिस्ताननं घेतली होती. बनावट कागदपत्र आणि पासपोर्टच्या माध्यमातून पाकिस्ताननं फारुकचा ताबा मिळवला. त्यामुळे भारतीय तपास यंत्रणांना हात हलवत परतावं लागलं होतं. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती केल्याचा फारुकवर आरोप होता. दाऊदनं आपल्याच हस्तकाचा गेम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. तर 2008 मध्ये फिरोज कोकणी या आपल्या शार्प शूटरचा याच पद्धतीनं दाऊदनं गेम केला होता. गेल्या काही वर्षात दाऊदला आपल्या जीवाची भीती वाटू लागली असून आता पाकिस्तानही त्याच्यासाठी सुरक्षित राहिलं नसल्याचं फारुकच्या हत्येतून स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे नागपुरातून. नागपूर मेट्रो प्रोजेक्टसाठी महामेट्रोच्या मालकीचे कोचेस नागपुरात दाखल झालेत. 69 कोचेस चीनमधल्या चायना रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशननं तयार केले. त्यापैकी पहिल्या 3 कोचेसची एक रेक नागपुरात दाखल झाली. सध्या ट्रायल रनच्या माध्यमातून धावणाऱ्या मेट्रोत नागपूरकर तिकीट काढून बसू शकतील. त्यासाठी महामेट्रो युद्धस्तरावर काम करते. दरम्यान नागपूर मेट्रो प्रकल्पाचं 75% काम पूर्ण झालं असून दुसऱ्या टप्प्याला सुद्धा आता सरकारनं मान्यता दिली. आज मकर संक्रांत. राज्यासह देशभरात संक्रांतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. नागपुरात पतंग शौकीनांनी पतंग उडवून आनंद साजरा केला. शहरातल्या मैदानांमध्ये पतंगबाजीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तर तिकडे औरंगाबादमध्ये सुद्धा पतंग महोत्सवाला सुरुवात झाली. हा पतंग महोत्सव ठाकरे सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी प्रामुख्यानं आयोजित केला गेला. अनेकांनी ठाकरे सिनेमाचं प्रमोशन असलेले पतंग उडवून यावेळी आनंद साजरा केला. आजच्या दिवशी नाशिकमध्ये सुद्धा पतंगबाजीचा मोठा उत्साह दिसला. तसंच नाशिककरांनी आणि संपूर्ण खानदेशात हा पतंगबाजीचा उत्साह दिसला. नाशिककरांनी रामकुंडावर येऊन स्नान केलं आणि या दिवसाला सुरुवात केली. मकर संक्रांतीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं विठू रखुमाईचा गाभारा संपूर्ण फुलांनी सजवण्यात आला होता. रुक्मिणी मातेला ओवसण्यासाठी दिवसभर गर्दी असल्यानं महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंदिर समितीच्या वतीनं खास महिला सेवक सुद्धा तैनात करण्यात आले होते. मंदिर समितीकडे एकूण 34 महिला कर्मचारी सेवेत आहेत. मकर संक्रांत असल्यानं पहाटेपासूनच महिलांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. महिलांना रांगेतून दर्शनासाठी सोय करणं, नामदेव पायरी इथून मंदिरापर्यंत प्रवेश करताना कोणत्याही प्रकारची अडचण महिलांना होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. मकर संक्रांतीच्या निमित्तानं देशभरात मोठं उत्साहाचं वातावरण आहे. दक्षिण भारतातल्या तामिळनाडूमध्ये पोंगल मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी वादग्रस्त जल्लीकट्टू खेळाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं. जल्लीकट्टूसाठी तामिळनाडू सरकारनं काही विशेष नियम लागू केले. त्यानुसार या खेळात सहभागी होणाऱ्या बैलांना टोकन देण्यात आलंय. या नियमांच्या पार्श्वभूमीवरती हा खेळ मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. जल्लीकट्टू हा तामिळनाडूमधला प्राचीन प्रकार आहे. पिकांच्या काढणीच्या मुहूर्तावर या खेळाचं आयोजन केलं जातं. जल्ली म्हणजे शिक्का आणि कट्टू म्हणजे बैलाचा बांधा. यात ताकदवान बैलाच्या शिंगामध्ये शिक्के किंवा नोट अडकवले जातात आणि त्यानंतर या बैलांना मैदानात सोडण्यात येतं. त्यामध्ये सहभागी झालेल्या बैलाच्या शिंगांना पकडून त्यांना नियंत्रित करायचं असतं आणि यातूनच बक्षीस मिळवलं जातं. पण यात बऱ्याचदा खेळाडूंना जीव गमवावा लागतो. अनेक जण जखमी होतात. म्हणून त्यावर गेल्या काही वर्षात बंदी घालण्यात आली होती. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर.